मुंबईतून गावाकडे येऊन अगदी काही दिवसच झाले होते. मुंबईच्या धगधगीच्या वातावरणात आणि गावातील शांत संयमी वातावरणात जमीन आसमानाचा फरक जाणवत होता. सायंकाळची वेळ साधारण 7:30 वाजायला आले होते. कधी कधी सायंकाळची वेळ अगदी भयान आणि भकास वाटते. बाहेर जायची खरंच इच्छा नव्हती, पण महत्त्वाचं काम आलं आणि बाहेर जावंच लागलं. तेवढ्यात मोबाईलची रिंग झाली आणि स्क्रीनवर सरू आजीचं नाव दिसलं. बाहेर पडणारी पावलं थोडीशी माघारी वळली. फोन रिसीव केला आणि बोलायला सुरुवात केली. सरू आजी म्हणाली, अगं पौर्णिमेच्या दिवशी अशा सांजेच्या वेळी कशाला बाहेर पडतेस? मी म्हटलं, अगं महत्त्वाचं काम आहे, आजचं काम उद्यावर ढकलून नाही का चालणार. थोडा वेळ आजी काहीच बोलली नाही आणि मग मला म्हणाली, उगीच जास्त कुठल्या आडबाजूने जाऊ नकोस हं. मी पण बरं म्हटलं, कारण मला अजून पुढं बोलणं वाढवायचं नव्हतं. मला आधीच उशीर झाला होता म्हणून मी फोन देखील बंद केला. तर पुन्हा व्हॉट्सॲपवर सरू आजीचा मेसेज आला, अगं निघताना देवाचा अंगार डोक्याला लावून जा हां, आणि ज्या कुठल्या देवाला मानतेस ना त्याचं नाव सतत तोंडात राहू दे. उगीच कुठल्या तरी झाडाखाली थांबू नकोस आणि मुद्दामून कुठल्या तरी झाडाखालून केस मोकळी सोडून पण जाऊ नकोस हां. तुम्हा आजकालच्या पिढीला या सगळ्या गोष्टी काही पटत नाहीत म्हणून तुला मुद्दामून मेसेज करून सांगितलं. मी देखील तिला हसलेल्या स्माइलीसोबत थंब पाठवला आणि जाण्यासाठी निघाले. खरं तर नियोजित ठिकाणी जाण्याची वाट ही तशी पायवाटच होती. फारसा काही रहदारीचा तो रोड नव्हता. बाहेर पडून 5 पावलं जाते तोवर शेजारच्या सुमन मावशींचा मुलगा भेटला. मला म्हणाला, तायडे सोडू काय गं? मी देखील रिक्षा शोधण्यात वेळ न घालवता त्याला म्हटलं, हां मेन रोड संपतो ना तिथवर जरा सोड. अगदी 5च मिनिटात त्याच्या बाईकवरून खाली उतरले आणि ज्या ठिकाणी काम होतं तिथं जायला निघाले. कारण गोट्याला पुढं कामं असल्यामुळं मी त्याला गावाच्या अगदी तोंडावर उतरायला सांगितलं आणि माझी पायी चालत जाईल असं म्हणून बाईकवरून खाली उतरले. आता अंधाराचं साम्राज्य थोडं जास्तच पसरू लागलं. मी माझ्या पावलांचा स्पीड देखील वाढवला. थोडं पुढं जाते तेवढ्यात एका फणसाच्या झाडाखाली बांधलेल्या एका पारावर एक छोटी मुलगी एकटीच हिरमुसून बसलेली दिसली. खरं तर तिला पाहून मला आश्चर्य आणि विचित्र मिश्रित भावना एकत्रच मनात दाटून आल्या. अशा सायंकाळच्या आणि अंधाराच्या वेळी गावाच्या आत असलेल्या आणि जुन्या पुराण्या रूढी परंपरा जोपासणाऱ्या भूताखेतांवर विश्वास बाळगणाऱ्या वस्तीत पौर्णिमेच्या सायंकाळी एवढी छोटी मुलगी एकटीच एवढ्या अंधारात पारावर. माझ्या पावलांचा वेग थोडासा मंदावला. मग पुन्हा विचार आला, असं काही नसतं. या सरू आजीच्या फोनमुळं ना माझा देखील मेंदू तसंच खराब झाला. मी मनातच स्वतःवर हसले आणि पुढं निघाले. रातकिड्यांचा आवाज होताच सोबतीला. आता ती मुलगी माझ्यापासून अगदी फुटभराच्या अंतरावर होती. मी तिला म्हटलं, बाळा तुझं नाव काय? तर तिच्या तोंडातून एकही चक्कार शब्द निघाला नाही. मी पुन्हा तेच विचारले, पण तरी देखील ती काही बोलली नाही. शेवटी मी तिच्या अगदी जवळ गेले. काय कोण जाणे, त्यावेळी मात्र वातावरणात अचानक थोडासा गारठा जाणवू लागला. मी पुन्हा त्या मुलीला विचारलं, बाळा तुझं घर कुठं आहे गं? आणि इथे एकटी का बसली आहेस अशी रुसून? तू रुसली आहेस का कुणावर? तिची प्रतिक्रिया त्यावेळी देखील फार थंड होती, पण ज्यावेळी तिनं माझ्याकडं नजर रोखून पाहिलं तिची नजर मात्र मला फार गूढ वाटू लागली. खरं तर या वयातल्या लहान मुलांच्या नजरेत निष्पाप आणि निरागस भाव असतात, मात्र तिची भेदक आणि समोरच्या काळजाचा ठाव घेणारी नजर वाटत होती. मी तरी देखील हिंमत एकवटून तिला म्हटलं, अगं अशा यावेळी तू एकटी इथं बसणं चांगलं नाही आहे. चल मी तुला तुझ्या घरी सोडते. कुठं आहे तुझं घर? मी विचारलं तिला. त्यावेळी देखील तिनं काहीच उत्तर दिलं नाही. फक्त मान उजवीकडं वळवली आणि एका घराच्या दिशेनं मला बोट केलं. मग मी तिला म्हटलं, चल जाऊ आपण. पण ती मात्र जागची हलली नाही. यावेळी मी ठरवलं, आपण तिला हाताला पकडू आणि घेऊन जाऊ, म्हणून मी तिचा हात पकडला. मात्र एका क्षणात विजेचा झटका बसावा त्या गतीनं मी तिचा हात सोडला. कारण एखाद्या जिवंत माणसाचा हात एवढा बर्फासारखा थंड असूच शकत नाही. माझं मन त्यावेळी थोडंसं अस्वस्थ झालं आणि मी त्या तंद्रीतच जायला निघाले. तसं वाटेत थोडंसं पुढं गेल्यावर एक मध्यमवयीन माणूस मला दिसला. त्याला मी विचारलं, काका इथं सोपान पंडितांचं घर कुठे आहे हो? त्यावेळी ते मला म्हणाले, 10 पावलांवर उजवीकडं वळा, 2 नंबरचं घर सोपान पंडितांचं. मी देखील त्यांना धन्यवाद देऊन पुढं निघाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या घराचा दरवाजा वाजवून आत गेले. सोपान पंडित समोरच भेटले. ज्या कामासाठी आले होते त्या कामाशी बोलणी केली आणि जायला निघाले. 5-6 पावलं पुढं जाते तोच मला मागून चालण्याचा आवाज आला, म्हणून मी मागं वळून पाहिलं आणि सोपान काकांना पाहून आश्चर्य मिश्रित भाव माझ्या चेहऱ्यावर उमटले. मी त्यांना म्हटलं, सोपान काका तुम्ही येत आहे का मेन रोडवर?
ते गालात थोडंसं हसून म्हणाले, अहो आमची रोजचीच पायवाट आहे, तुम्ही एकट्या आहात ना. मेन रोड येईपर्यंत थोडी तुम्हाला सोबत देतो. मी त्यांना म्हटलं, काका राहू द्या, मी जाईन माझी. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही फार काही या रस्त्याला कधी येत नाही. हा रस्ता तुमच्यासाठी अनोळखी आणि त्यात आज पौर्णिमा देखील आहे. मी म्हटलं ठीक आहे आणि आम्ही चालू लागलो. पण माझ्या मनातून त्या मुलीचा विचार मात्र काही केला जात नव्हता. सोपान काकाने माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बरोबर टिपले आणि मला म्हणाले, काहीशा अस्वस्थ दिसतात. माझं मन त्या मुलीबद्दल काकांना विचारू की नको अशा द्विधा परिस्थितीत होतं. पण तरीही त्या मुलीबद्दल असलेलं कुतूहल मला काही स्वस्थ बसू देईना. मी त्यांना म्हटलं, काका तुम्हाला एक विचारू का? ते म्हणाले, अहो विचारा की, त्यात काय एवढं. मी त्यांना म्हटलं, काका मी जेव्हा इथे येत होते ना तेव्हा त्या पारावर एक छोटी मुलगी बसली होती. अगदी शांत पण खिन्न वाटत होती. आडबाजूच्या गावात पौर्णिमेच्या सायंकाळी मुलीला तिच्या आईवडिलांनी कसं बरं बाहेर पाठवलं? हा प्रश्न विचारताच सोपानरावांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मात्र झरझर बदलले. ते मला म्हणाले, तुम्हाला इथं मुलगी दिसली? मी म्हटलं, हो. मला त्यांनी पुढं विचारलं, पुढं काय झालं? मुलगी भेटल्यापासूनचा सगळा क्रम मी त्यांना सांगितला. त्यावर ते मला म्हणाले, तुम्ही देवाला मानता का? मी त्यांना म्हटलं, हो मानते ना. मग त्यांनी मला पुढचा प्रश्न केला, कुठल्या देवाला मानता? मी त्यांना म्हटलं, स्वामी समर्थांना. ते म्हणाले, खरंच कृपा आहे तुमच्यावर. मी न समजून प्रश्नार्थक भावानं त्यांच्याकडं पाहिलं. मला म्हणाले, जिला तुम्ही पाहिलं ना ती 2 वर्षापूर्वीच गेली. ती ज्या पारावर तुम्हाला दिसली ना तिथून उजवीकडे समोर एक घर दिसते बघा, ती त्या घरातली मुलगी. एकदा तिच्या घरी तिच्या आईकडचे पाहुणे आले. त्यांच्यामध्ये एक शाळकरी मुलगा होता. याची आणि तिची खूप चांगली बट्टी जमली. एकदा हिनं चॉकलेटसाठी त्याच्याकडे हट्ट केला आणि दोघंही घरातल्यांच्या नजरा चुकून त्या पाराच्या पुढं असलेल्या त्या दुकानाकडे जायला निघाले. मात्र हा रस्ता अरुंद असल्यानं फारशा काही गाड्या इथे येत नाही. मात्र दुचाकीवाले कधीतरी जाताना त्यांच्या वेगावर मात्र नियंत्रण नसतं आणि नेमकं तेच झालं. पौर्णिमेची सायंकाळ होती आणि समोरून एक मुलगा दुचाकीवरून वेगात आला आणि या मुलीला एवढी जबर धडक बसली की ती मुलगी त्याच्या धडकेनं पारावर आदळली. वय कमी आणि डोक्याला जबरदस्त बसलेल्या मारामुळं मुलगी डोक्यातून रक्तस्राव होऊन जागीच गतप्राण झाली. तेव्हापासून पौर्णिमेच्या सायंकाळच्या वेळी तिचे वडील या पारावर चॉकलेट ठेवून जातात. याआधी देखील आमच्या गावात बाहेरून आलेल्या 1-2 मंडळींनी आम्हाला या मुलीबाबत सांगितलं. मात्र ती कुणाला त्रास देत नाही, फक्त दिसते. तसं आम्ही कधी पाहिलं नाही पण जे ऐकलं ते तुम्हाला सांगितलं. तेवढ्यात मला आठवलं, मी ज्यावेळी तिला पाहिलं तेव्हा तिच्या ओठांना थोडंसं चॉकलेट लागलं होतं. माझ्या अंगावर सरकन काटा आला. मी पुढं काही बोलले नाही. बोलता बोलता आम्ही मेन रोडपर्यंत आलो. तेव्हा काका मला म्हणाले, बरं आता मी निघू का? मी देखील त्यांना हो म्हटलं. निघा आणि धन्यवाद पण दिला. तुम्ही मला इथवर सोडायला आलात ना काका, त्यासाठी धन्यवाद. तेव्हा ते फक्त गालात हसले आणि मला म्हणाले, आपली श्रद्धा असेल ना तर परमेश्वर कुणाच्या ना कुणाच्या रूपात येतोच. मी देखील गालात हसले आणि पुढे निघाले. घरी पोहोचले आणि लक्षात आलं, काकांना एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचाच राहील. म्हणून पुन्हा सोपान काकांच्या घरी फोन केला तर फोन काकूंनी उचलला. मी काकूंना विचारलं, काकू जरा सोपान काकांकडे फोन देत आहे का? तर त्या मला म्हणाल्या, अहो तुम्ही जेव्हा जायला बाहेर पडलात ना आमच्या शेजारचा मुलगा नव्हता का आला? मी म्हटलं, हो आलं होतं कुणीतरी. तेव्हा काकू मला म्हणाल्या, त्याच्यासोबतच काका अगदी घाईघाईत बाजूला कुठेतरी गेले, तुमच्या अगदी विरुद्ध दिशेनं गेले बघा कुठेतरी. मी काहीच न बोलता फोन खाली ठेवला. अगदी फोन बंद करायचं देखील विसरले. कारण जर मी घरातून बाहेर पडता पडता काका त्या शेजारच्या मुलासोबत गेले तर माझ्यासोबत कोण आलं होतं? तेव्हा सर्वज्जीचं देवाला अंगारा लावून जा हे वाक्य आणि आपली श्रद्धा असेल ना तर देव कुणाच्या ना कुणाच्या रूपात धावून येतोच, हे त्या सोपान काकांचं वाक्य काळजात घर करून गेलं. आता कुठंही बाहेर जायचं असेल ना तर मी देवाचा अंगारा लावल्याशिवाय बाहेर पडतच नाही.